एक तुम्हाला सॅम्पल दाखवतो मित्रांनो मी. आम्हाला ऑफिसमध्ये फोन येतात. नमस्कार, बीएमडी काउन्सिलिंग. आम्ही म्हटलं हो, बीएमडी काउन्सिलिंग. लोक सांगतात की सर मला नीटचा रिझल्ट लागलेला आहे आणि मला 100 मार्क मिळाले, 150 मार्क मिळाले, 200 मार्क मिळाले. आता माझी ऍडमिशन कुठे होईल? हे सांगताना अनेकदा स्टुडंट हे बॉदर करत नाही सांगायचं की त्यांना नक्की ऍडमिशन कुठे पाहिजे आहे. त्यांना नीटचा स्कोर आला हे कळतं, पण एवढ्या मार्कांवरती ऍडमिशन कुठे मिळेल हे कळत नाही. दुसरी गोष्ट, नक्की कुठली स्ट्रीम निवडावी किंवा आणखीन काय करावं याची काहीच कल्पना राहत नाही. शिवाय मित्रांनो, मी असे अनेक मुलं बघतो की ज्या बिचाऱ्यांनी फक्त नीटसाठी प्रिपरेशन केलेलं असतं आणि त्यांचा सफिशियंट स्कोर आला नाही की आता पुढे काय म्हटलं समजा, तर त्यांना जरी असं वाटलं की आपण आपलं करिअर चेंज करावं, दुसरं काहीतरी निवडावं, तर त्यांना दुसऱ्या कुठल्याच एक्झामची यांनी तयारी केलेली नसते. आता असं का बरं होतं मित्रांनो? असं फक्त एवढ्या करता होतं कारण 10वी नंतर किंवा 9वी पासून पुढे तुम्ही तुमच्या जर ऍप्टिट्यूड टेस्टिंग केल्या असतील तर तुम्हाला हे कळेल की मला नक्की किती मार्क्स पाहिजे, कुठल्या लेवलला मी जाऊ शकतो आणि त्याला ऑल्टरनेटिव्ह मी काय विचार केला पाहिजे. कारण मित्रांनो, तुम्ही जर फक्त नीट किंवा फक्त सीटचा विचार केला आणि इफ यू कुड नॉट गो देअर देन व्हॉट, याच्याकरता आपण भेटलं पाहिजे. नमस्कार.